स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तासगावात तरुणाचा आई बहिणीकडून खून, आग लागून मृत्यू झाल्याचा केला कांगावा। तासगाव पोलिसांकडून काही तासात खुनाचा छडा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। तासगावात एका तरुणाचा आई आणि बहिणीने खून करून मृतदेहाला आग लावून यात मृत्यू झाल्याचा कांगावा केल्याची घटना घडली। मात्र तासगाव पोलिसांनी या घटनेतील सत्य काही तासात समोर आणले। तासगाव शहरातील मयूर रामचंद्र माळी वय 30 या तरुणाचा त्याची आई संगीता रामचंद्र माळी वय 50 आणि बहीण काजल रामचंद्र माळी वय 19 या दोघींनी गुंगीचं औषध देऊन डोक्यात दगड घालून खून केला। खुनानंतर मृतदेह पेटवण्यात आला आणि आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला। मात्र तासगाव पोलिसांना संशय आल्यानं केलेल्या उलट तपासात आई आणि बहिणीने खून केल्याचं निष्पन्न झालं। तासगाव शहरातील कासार गल्ली येथील मयूर रामचंद्र माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता। शुक्रवारी रात्री तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता, नंतर तो घरी गेला। शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घरात आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली। ही घटना समजताच तासगाव नगर परिषदेची अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली, आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यावेळी या आगीत होरपळून मयूर माळी याचा मृत्यू झाल्याचं घटनास्थळी निदर्शनास आलं। माळी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय। त्यावेळी डोक्यात झालेला जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे पोलिसांचा या मृत्यूबाबतचा संशय बळावला। मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। यावेळी केलेल्या तपासात संगीता आणि काजल या दोघींनी मयूरला शनिवारी सकाळी गुंगीचं औषध देऊन गुंगीत असतानाच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचं निष्पन्न झालं। मयूरची आई आणि बहीण सोबत काही कारणावरून सातत्याने वाद होत होते। या वादातूनच आई आणि बहिणीने मयूरचा खून केल्याचं निष्पन्न झालं। अधिक तपास तासगाव पोलीस करतात। तासगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।